जय शिवराय मित्रांनो, आपण दिव्यागरला आल्यानंतर कोकणामध्ये आपल्याला मासे कुठे घ्यायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। दिव्यागरपासून एक जवळच भरडखोल हे गाव आहे। ह्या गावामध्ये सकाळी 8 ते 10 या वेळामध्ये मच्छी मार्केट असतं। तर चला आपण जातोय भरडखोलला। दिव्यागरपासून एक 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे आणि येथील मच्छी मार्केट आपण आज बघूया। तोंड का वाचले माशाने खायला मागत आहे ते बांधलेत ना। या ठिकाणी माशाचा लिलाव होतो। तो कशा पद्धतीने होतो ते आता आपण बघूया। आपण आपल्या गावामध्ये मासे घेतल्यानंतर आपल्याला तो माशावालाच मासे साफ करून देतो, पण या ठिकाणी ती सिस्टम नाहीये। आपल्याला मासे घेतल्यानंतर बाजूलाच असलेल्या काहींकडे मासे स्वच्छ करण्यासाठी द्यावं लागतात आणि त्याचे एक्स्ट्रा पैसेही मोजावे लागतात। तर आपण 200 रुपये प्रॉन्स साफ करण्यासाठी आणि सुरमई ती साफ करण्यासाठी 150 रुपये या ठिकाणी दिले आणि त्यांच्याकडून मासे स्वच्छ करून घेतले। या ठिकाणी घेतलेला फ्रॉन्स, सुरमई आणि पापलेट आम्ही साफसफाई आणि कटिंग करण्यासाठी दिल्यानंतर आम्ही या बंदरावरती आलो। हे आहे भरडखोलचं बंदर। या ठिकाणी मोठ्या मोठ्या बोटी समुद्रामध्ये जाऊन मासे आणतात आणि या ठिकाणी छोट्या बोटीमध्ये घेऊन समुद्र किनाऱ्यावर आणतात। हा जो आपण मासा बघतोय कॅरेट मध्ये, हा आता कंटेनर मध्ये लोड हो कंपनीमध्ये जातोय आणि त्याच्यापासून ऑइल तयार केलं जातं। कोकणातील या कोळी समाजाचं आणि यांचं पूर्ण उपजीविकेचं साधन म्हणजे मासेमारी। मित्रांनो, या गावाबद्दल सांगायचं म्हणजे 1993 मध्ये जो मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झालता, त्याचे जे सर्व ड्रग्स अतिरेक्यांनी आणलं होतं, ह्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरती त्यांनी उतरवलं होतं आणि इथून नंतर तो बाय रोडने मुंबईला घेऊन गेले। हो नक्की। उद्या आपण मासे वेगळे घ्यायचे, आपले हे नाही घ्यायचे। पापलेट नाही घ्यायचं, सुरमई नाही घ्यायची। एकच का? हां?